हाच मोठा प्रॉब्लेम आहे. बायकांची काळजी घ्या तरी पण प्रॉब्लेम, नाही घ्या तरी पण प्रॉब्लेम. काय बोलले होते? काय बोललो? वाटेल अजून तुझी मेडिसिन बाकी आहे. मग मी तर डोस तर तुला बोललो होतो 3 दिवसाचा डोस आहे, तर मग तो पूर्ण कम्प्लीट करावा लागेल. मग तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये यूट्यूब सोबत एक पंगा झाला. ॲक्च्युली मला जो व्हिडिओ आज रिलीज करायचा होता तो मी स्केड्यूल उद्यासाठी केला आणि त्यात तो 10 वाजेला, मी रोज 10 वाजेला व्हिडिओ स्केड्यूल करतो, तो पण 10 वाजेला केला, पण तो उद्यासाठी झाला होता. तर आता जस्ट चेक केलं आणि 10 वाजल्यानंतर मला व्हिडिओचं नोटिफिकेशन किंवा कुठलंच काय दिसलं नाही आणि तो स्टील स्केड्यूल दिसला. तर मी तो आता चेंज केला आहे आणि 10:15ला ऑलरेडी तो रिलीज झाला आहे. जाऊन बघा, व्हिडिओ खूप छान आहे. एक रेसिपी सांगितली मी त्या व्हिडिओमध्ये. काही दिवसांसाठी किचनची ड्युटीची ती माझ्याकडे, कारण प्रीतीला बरं नाही आहे, त्यामुळे आता सगळे जे काही दिवस किचनमध्ये पोळ्या करणं हा जो टास्क असतो तो माझ्याकडे येणार आहे. मला स्वयंपाक करता येतो आणि मला खूप साऱ्या गोष्टी जमतात, पोळ्याही जमतात. त्यातला पोळ्या हा एक मोठा पार्ट आहे जेवणातला, तर पोळ्या चांगल्या करून घेतो मी. भाजी बनवणं बाकीचं जे काम आहे ते प्रीती करणार आहे, पण पोळ्या बनवून देणं हे माझ्याकडे. आणि इथं कुकरमध्ये तूर शिजवायला घातले, तर आज तूरची भाजी आणि पोळ्या. भर दुपारी उन्हात हे लोक काम करत आहे. ऊसाची लागवड चालली आहे. आणलं पाहिजे शेतकऱ्याला. मी एक पार्सल मागवलं होतं, तर ते आलं आहे. आता खाली जावं लागेल त्यासाठी, कारण वरती तो यायला नाही म्हणतोय आणि खाली बोलवलं आहे. सॅनिटायझर मारायचं नाही मी, पार्सल आलं आहे. हा पण का? हा पण. ओके, थँक्यू. तर याच्यात आहेत इनरवेअर माझ्यासाठी आणि तेच मी मागवले होते. तर आता हे अनबॉक्स करू. याचं पण अनबॉक्सिंग दाखवायचं का? सो दिस इज हाऊ लुक्स लाईक. ॲक्च्युली इनरवेअर्स नाही आहेत, काइंड ऑफ टी शर्टच आहेत, त्याला स्लीव्ज नाही आहेत. 3 पीस आले आहेत, त्यातलं हे सेकंड पीस आहे. तर हा आहे सेकंड पीस त्या पार्सलमधला. अजून एक पीस आहे, तो पण दाखवतो. हा आहे त्याच्यातला थर्ड पीस. तर हा आहे तिसरा टी शर्ट. असे 3 टी शर्ट होते. अराउंड 500 रुपीज का 550 रुपयात अराउंड आले ते. सो यावर तुम्ही टी शर्टसुद्धा घालू शकतात किंवा घरी तुम्ही असंही वापरू शकतात. खूप छान दिसतं आहे आणि बेस्ट आहे, क्वालिटी पण चांगली आहे. मी काळजी घेतोय पण तू नाही म्हणते. ऑन कॅमेरा आहे, लोक बघतायत. हां हाच मोठा प्रॉब्लेम आहे. बायकांची काळजी घ्या तरी पण प्रॉब्लेम, नाही घ्या तरी पण प्रॉब्लेम. मी ऑलरेडी दुपारी तिला म्हटलं होतं तुला बरं नाही वाटत आहे तर आपण परत जाऊ चेकअपला, पण नाही म्हटली ती, नाही म्हटली. असं काय वागतात तुम्ही बायका, मला ते सांग. तुम्ही काय बोलले होते? काय बोललो? वाटेल अजून तुझी मेडिसिन बाकी आहे. मग मी तर डोस तर तुला बोललो होतो 3 दिवसाचा डोस आहे, तर मग तो पूर्ण कम्प्लीट करावा लागेल. मग तो कम्प्लीट. मग मी काय म्हटली, बघू एवढं कसं वाटतंय संध्याकाळी, बघू. मग आता थोडं बरं वाटतंय, मग तू नंतर जात येतो तर मी काय करू. पण मी काळजी घेतली आहे, तर मग मला नंतर दोष नाही द्यायचा की तुम्ही काळजी घेत नाही म्हणून. इव्हिनिंगचे 2 ते 3 काम आहेत. पहिलं त्यातलं आहे ते भाजीपाला वगैरे आणायचं आहे, त्यानंतर मेडिकलवर जायचं आहे, काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि थर्ड शेवटचं काम आहे ते बाईक जी ती स्टार्ट करायची. कारण 7 ते 8 दिवस झाले मी बाईकला हातसुद्धा लावला नाही आहे. धुळीमुळे गाडी खूप खराब होते, ती क्लीन करून तिला बाहेर घेऊन जावं लागेल, नाहीतर पडल्या इंजिन जास्त खराब होतं गाडीचं. लक्षात घ्या, तुमच्याकडे पण गाडी असेल तर 2 ते 3 दिवसात बाहेर तिला घेऊन जा, जेणेकरून तिचं इंजिन जे आहे ते रनिंग राहतं. खूप चांगलं होतं, जी मोठी लिफ्ट आहे ती मिळाली. लहान लिफ्टमध्ये जावं लागतं आणि त्याच्यात काही वेळेस खूप जास्त गर्दी असते. गर्दी टाळण्यासाठी मी मोठ्या लिफ्टचा वापर करतो. नमस्कार, हाय. कुठं चाललंय तुम्ही? कुठं चाललंय? आमच्या ब्लॉगमध्ये यायचं का तुम्हाला? यूट्यूबचा आमचं चॅनल आहे, माझं चॅनल आहे यूट्यूबचं. नमस्कार. आता हे जे आहे ते आमचे मित्र अश्विन आणि त्यांची मुलगी. नाव सांग तुझं? अनया. कुठं चाललंय फिरायला? सायकलिंग. गुड. तुझी कामाची सिक्वेन्स आहे ती चेंज करावं लागणार आहे. जे सगळ्यात शेवटी कामामध्ये पहिले करणार, बाईक स्टार्ट करायची, त्यानंतर मेडिकल आणि मग भाजीपाला घ्यायला जायचं आहे. अरे बाप, गाडीची हालत तर खूपच जास्त खराब झाली आहे, पण इट्स ओके. आपण पुसूया तिला. तर
गुडवेलचा काढा. सो बाईक पार्क केली इथं आणि आता जाऊ आपण भाजीपाला वगैरे घ्यायला. बापरे बरीच गर्दी येते इथं. भाजीपाला घेऊन झालं आहे आणि आता घरी चाललो आहे. खूप गर्दी होती, दिसत नसेल मी पण तुम्हाला कदाचित, पण ठीक आहे घरी जाऊन बोलू. तर भाजीपाला साफ करून झाला आहे. कोथिंबीर आणि इकडं आहे पालक आणि बाकीचा जो भाजीपाला आहे तो इथं फ्रीजमध्ये ठेवून झाला आहे. ठेवायचं का तुला मध्ये ते. सो दॅट्स इट फ्रॉम दिस ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब दी चॅनल. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.